नॉर्थ सिक्कीममध्ये या चुंगहून युमथांग व्हॅलीकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी रानफुले उगवलेली आपल्याला दिसतात। त्यामध्ये लाल रंगाची, तसेच पिवळी, पांढरी, जांभळ्या रंगाची सर्वांना आकर्षून घेणारी फुलं आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उगवलेली दिसतात आणि हे फुलांचे ताटवे जणू काही एखादी रोज गार्डन असावी असं आपल्याला पाहताना भासतं। तर या ठिकाणी बरेच लोक पर्यटक थांबतात आणि या फुलांच्या सोबत फोटो काढून घेतात। तसेच अतिशय सर्वांना आकर्षून घेणारी ही मी देखील पाहिली। आम्हाला देखील या फुलांच्या सोबत फोटो काढून घेण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे आम्ही तिथे बराच वेळ थांबून या परिसरात संपूर्ण वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहिली, अगदी जवळून फुलं पाहिली आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले। त्यामध्ये लाल रंगाची फुलं आणि गुलाबी रंगाची फुलं जणू काही गुलाबाचे ताटवेच आहेत असं दिसत होतं। गुलाबांचे जसे मोठे गुच्छ असतात अशी ही फुलं आहेत आणि ही रानफुलं असून यांना कोणत्याही प्रकारचं तसं मुद्दाम निगा केलेली नाही आहे किंवा यांच्यासाठी काही देखभाल केलेली नसतानासुद्धा ही रानात इतकी सुंदर उगवलेली फुलं पाहून पर्यटक इथे आकर्षक होतात आणि इथे थांबून पर्यटक थोडा वेळ मग पुढे युमथांग व्हॅलीकडे जातात। आम्ही देखील या विविध रंगाच्या फुलांच्या सोबत तेथे थांबून फोटो काढून घेतले आणि ही गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची फुले सर्व पर्यटकांना आकर्षून घेतात। तर खूपच सुंदर असं हा रस्ता आहे। हा रस्ता झिरो पॉईंटकडे जातो आणि झिरो पॉईंट हे साधारण 30 किलोमीटर अंतर आहे, पण 15,000 फुटावर आपण तिथे जात असतो आणि जाताना बरेच वेडीवाकडे वळणे आहेत, तसेच अवघड आणि कठीण रस्ता आहे हा। पण तरीसुद्धा सुरुवातीला ही फुलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्यामुळं आपल्याला सुरुवातीचा वेळ कसा जातो हे कळत नाही। ही फुले पाहून आम्ही नंतर पुढे युमथांग व्हॅलीकडे निघालो आणि युमथांग व्हॅली पाहून नंतर आम्ही झिरो पॉईंटकडे जाणार होतो। या भागामध्ये नॉर्थ सिक्कीममध्ये झिरो पॉईंट हा सर्वात उंचावरचा पॉईंट असून तिथे आपल्याला बर्फाची चारी बाजूला बर्फाच्छादित शिखरे दिसतात। तसे आपल्याला तिथे बर्फात स्कीइंग वगैरे सुद्धा करता येतं आणि आम्ही देखील ते बर्फ पाहण्यासाठी निघालो होतो, पण वाटेत आम्ही ही रंगीत फुले पाहून तिथे थोडा वेळ थांबलो।